नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आपण कालच अंदाज दिला आहे की दिनांक 22 ऑगस्टपासून ते दिनांक 29 ऑगस्टपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पेंदवणी ते चांदणीतून असा पाऊस होईल आणि त्या पावसामुळे पिकाला जीवदान मिळेल. त्यातीलच उद्या दिनांक 22 ऑगस्ट रोजी राज्यात आपल्याला कोण्या जिल्ह्यामध्ये ढगांची गर्दी जास्त वाढणार आहे आणि तिथे पेंडवणी ते चांदणीतून पाऊस होईल, म्हणजे पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस होईल. त्या संदर्भात आपण आजच्या अंदाजामध्ये थोडक्यात माहिती देत आहे. तर उद्या दिनांक 22 ऑगस्ट, तर उद्या सकाळपासून ते दिनांक परवा दिवशी सकाळपर्यंत म्हणजेच 23 तारखेच्या सकाळपर्यंत आपल्याला राज्यामध्ये इकडे सर्वाधिक जास्त ढगांची गर्दी पूर्व विदर्भामध्ये होणार आहे. त्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. तर इथं बघितलं, इथे आपल्याला बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतून असा पाऊस पाहायला मिळणार आहे उद्या दिनांक 22 ऑगस्ट रोजी, म्हणजे सकाळपासून तर दिनांक 23 ऑगस्टच्या सकाळपर्यंत. त्यानंतर हेच ढग पुन्हा यवतमाळ, अमरावती, अकोला म्हणजे पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला या 3 जिल्ह्यातसुद्धा जास्त ढगांची गर्दी वाढणार आहे. आणि इथे सुद्धा सगळीकडे नाही, पण ठिकठिकाणी जिथे ढगाची गर्दी जास्त झाली इथे सुद्धा पेंडवणी ते चांदणीतून असा पाऊस उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे, उद्या सकाळपासून ते परवा दिवशी सकाळपर्यंत. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात जर बघितलं तर बुलढाण्याच्या दक्षिण व उत्तर भागामध्ये सुद्धा ढगांची गर्दी वाढून इथे सुद्धा पेंडवणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा दक्षिणेला दक्षिण पश्चिम भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी ढगांची गर्दी वाढणार आहे, तिथे सुद्धा पेंडवणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वाशिमचा जो पट्टा आहे उत्तर, इथे सुद्धा ढगांची गर्दी वाढून पेंडवणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळपासून ते 23 ऑगस्टच्या सकाळपर्यंत आपल्याला ठिकठिकाणी ढगांची गर्दी वाढलेली दिसणार आहे. आणि त्यामुळे इथे सुद्धा पेंडवणी ते काही ठिकाणी चांदणीतून असा पाऊस होणार आहे आणि त्यामुळे पिकाला जीवदान मिळणार आहे. तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये ढगांची गर्दी जास्त वाढणार आहे असं दिसते. त्यामध्ये परभणीमध्ये सुद्धा, हिंगोलीमध्ये सुद्धा आणि इकडे नांदेडच्या उत्तर भागामध्ये सुद्धा ढगांची गर्दी जास्त राहणार आहे. त्या तुलनेत इकडे नांदेडच्या पश्चिम, उत्तर, दक्षिण भागामध्ये सुद्धा ढगांची गर्दी चांगली वाढणार आहे. त्यानंतर लातूरला सुद्धा ढगांची गर्दी चांगली वाढणार आहे. धाराशिवला सुद्धा ढगांची गर्दी चांगली वाढणार आहे. इथे सुद्धा पेंडवणी चांदणीतून अशा पावसाची शक्यता आहे. बीडमध्ये सुद्धा, बीडच्या पूर्व, उत्तर, दक्षिण भागामध्ये ढगांची गर्दी चांगली वाढणार आहे, त्यामुळे इथे सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही. संभाजीनगरमध्ये सुद्धा ढगांची गर्दी जास्त वाढणार आहे, त्यामुळे संभाजीनगरमध्ये सुद्धा ठिकठिकाणी पेंडवणी तर काही ठिकाणी चांदणीतून अशा पावसाची उद्या नोंद होईल, म्हणजे उद्या सकाळपासून 23च्या सकाळपर्यंत. त्यानंतर जर आपण खाली दक्षिण महाराष्ट्राकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये सुद्धा ढगांची चांगलीच गर्दी उद्या वाढणार आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी पेंडवणी चांदणीतून असा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे सांगलीमध्ये सुद्धा ढगांची गर्दी वाढणार आहे, पण मात्र इथं हवेचे दाब जास्त असल्यामुळे इथं पावसाची शक्यता कमी राहील. त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा हवेचे दाब जास्त असल्यामुळे पावसाची शक्यता कमी राहील. पुण्यामध्ये सुद्धा, म्हणजे या पट्ट्यामध्ये सुद्धा पावसाची ढगाची गर्दी वाढणार आहे, पण हवेचे दाब जास्त असल्यामुळे पावसाची शक्यता कमी राहणार आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये तीच पोझिशन आहे, ढगांची गर्दी वाढणार पण हवेचे दाब जास्त असल्यामुळे इथे पावसाची शक्यता कमी राहणार आहे. तीच कंडिशन इकडे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा राहील, म्हणजे नाशिकच्या या पट्ट्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. धुळ्याच्या, नंदुरबार, मात्र जळगावच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी ढगांची गर्दी वाढून इथे सुद्धा पेंडवणी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही, कारण इकडे हवेचे दाब थोडे कमी राहणार आहे या पट्ट्यामध्ये, जो बांध दाखवला का इकडे. त्यानंतर इकडे आपण जर कोकण विभाग, घाटमाथा जर बघितलं तर इथे आपल्याला अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी पुढील 24 तासामध्ये पाहायला मिळेल. दिनांक 22 ऑगस्टच्या सकाळपासून ते 23 ऑगस्टच्या
सकाळपर्यंत. आणि पुढेसुद्धा दिनांक 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 26, 27, 28, 29 ऑगस्टपर्यंत शेतकरी बंधूंनो, आपण जी काही कालच्या व्हिडिओमध्ये 2 इमेजमध्ये माहिती दिली, पहिला 22 ते 24 आणि त्यानंतर 25 ते 29, त्याच पद्धतीने ढगांची गर्दी वाढत जाणार आहे. आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा जास्त तर नाही, पण पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे. एक आहे की पाऊस सगळीकडे एका वेळी नाही, आणि आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळेच पिकं पाण्यावर आलेले, त्यामुळे जिथं पाऊस होईल त्याच्यासाठी एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पण